PSI पूर्व 2014 या परीक्षेमधला प्रश्न आहे. अमितने आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा गरजेला, म्हणजे एकूण जेवढा पगार होता त्याच्या 3/5 हिस्सा घरी दिला. उरलेल्या हिस्स्यापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला, उरलेल्यापैकी निम्मा मुलाला दिला व बाकीची रक्कम पोस्टात जमा केली. तर त्याने पोस्टात ₹600 जमा केले, तर त्याचा पगार किती होता? पहा, त्याने काय केलं अगोदर, त्याने 3/5 हिस्सा घर दिला. मग असं म्हणायचं अमितचा पगार ₹100 मानायचा. अमितचा पगार ₹100 मानू. म्हणून त्याने घरी किती रुपये दिले? 3/5 म्हणजे 103/5. म्हणजेच घरी दिलेला हिस्सा बरोबर 3/5 x. बघा, 3/5 हिस्सा त्याने घरी दिला. उरलेल्या हिस्सापैकी, उरला म्हणजे कोणता आता? उरला कोणता? तर 3/5 हिस्सा त्याने घरी दिला आहे. मग उरला कोणता? मग उरलेला भाग किती राहिला? x वजा 3/5 x. x म्हणजे मूळ पगार. त्या मूळ पगारातून 3/5 हिस्सा देऊन टाकला. 1 म्हणजे 1/1. साईडला आकडे पुढे बघा. 3/5. 1/1 हा 3/5 पेक्षा मोठा आहे, कारण याचा छेद 1 आहे, याचा छेद 5 आहे. जितका छेद मोठा होईल तेवढी किंमत संख्येची कमी होते. 5 एके 5, 3 एके 3, छेद 5 एके 5. उत्तर काय? 2/5 आलं. 2/5 हिस्सा शिल्लक राहिला. किती शिल्लक राहिला हिस्सा? 2/5 x. पहा, त्याला ₹100 मिळाले होते, त्यातले त्याने 3/5 x घरी दिले, 2/5 शिल्लक राहिले. मग आता अमितकडे किती रुपये राहिले? 2/5 x. आता पुढे काय म्हटलं बघा, उरलेल्या हिस्स्यापैकी, उरलेला म्हणजे हा हिस्सा बरं का. आता हा हिस्सा घ्यायचा नाही, हा हिस्सा देऊन टाकाल त्यांनी. हा हिस्सा घरी दिला आहे. ₹100 होते, त्यातले 3/5 x त्याने घरी दिले, राहिले किती? 2/5 x. उरलेल्या हिस्स्यापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला. मला याचं शेतीसाठी खर्च केलेला हिस्सा, तर पगाराचा भाग, याच्या निम्मा. मग 2/5 x त्याच्या निम्मा, 1/2 गुणायचं. निम्म करायचं म्हणजे काय करायचं? 1/2 गुणायचं किंवा 2 ने भागायचं, एकच करायचं. मग शेतीसाठी त्याने किती खर्च केला? जो उरला ना त्याचा निम्मा केला. 2 गेले निघून. उत्तर काय आलं मग? 1/5 x. 1/5 x त्याने खर्च केला शेतीला. म्हणून उरलेला नवीन भाग किती उरले तर बघा. पहिला 2/5 होता. 2/5 x मधून 1/5 x वजा केले. पहिले 2/5 x होते, त्यातला निम्मा देऊन टाकला. आता छेद समान आहे, 2 गेला 1 राहिला. 1/5 x शिल्लक राहिले त्याच्याकडे. 1/5 x शिल्लक राहिले. बघा, उरलेल्या पैकी निम्मा मुलाला दिला, ह्याच्यातला पण निम्मा मुलाला दिला का? आता मुलाला हिस्सा बघा, मुलाला दिलेला हिस्सा, मुलाला किती रुपये दिले बघा बरे? 1/5 x चे निम्मे म्हणजे 1/10 x मुलाला दिले. त्याच्याकडे 1/5 x होते, त्याच्या परत निम्मा बघा, उरल्यापैकी निम्मा मुलाला दिला. मुलाला त्याने एवढा दिला. आता उरले किती बघा बरं? उरलेली रक्कम मुलाला देण्यापूर्वी कोणती रक्कम होती? ही होती. मुलाला देण्यापूर्वी एवढे पैसे होते, 1/5 x होते.
वजा 1/10 x मला दिलं. 10 1 10, 10x वजा 5x/50, 5x/50, 1 छेद किती आले? 10च आले. 1/10 आले. ही रक्कम शिल्लक राहिली. ही रक्कम त्याने काय केली? पोस्ट जमा केली. बघा, त्याने पोस्टात रक्कम किती जमा केली? 600 रुपये जमा केले. म्हणजे ही रक्कम पोस्टातली आली. पोस्टात जमा केली रक्कम, जमा केलेली रक्कम 1/10 आली. आली ना? पण 1/10 म्हणजे किती आहे? 600 आहे. ते 600 रुपये दिले प्रत्यक्षात. बघा ना, आपलं उत्तर काय आलं? 1/10 आलंय. प्रत्यक्ष जमा किती? 600 रुपये आहेत. 10 भागायचा गुण लावणार. एक्स म्हणजे काय आलं? 6000 रुपये आले. बघा, अमितचा किती पगार होता? 6000 रुपये होता. आता अमितचा पगार किती होता? 6000. त्यातले त्याने 3/5 कुठे गेले? घरी दिले. त्याने घरी किती दिले बघा बरे? 3600. 3600 रुपये त्याने घरी दिले. 6000 होते, पगार त्याचा 6000 आहे फक्त. त्याने 3600 घरी दिले. पुढे काय केलं बघा? उरलेल्या हिशोबापैकी किती उरले आता बघा? 3600 गेले, 2400 उरले. त्याने 6000 रुपये घेऊन आला घरी, त्यातले 3600 घरी दिले, राहिले 2400. उरल्या हिशोबापैकी निम्मा शेतीसाठी. मग शेतीसाठी ह्याचे निम्मे गेले. 1200 रुपये शेतीसाठी गेले, 1200 रुपये शिल्लक राहिले. पहा, त्याने काय केलं? निम्मे काय केले? शेतीसाठी खर्च केले. उरलेल्यापैकी निम्मा मुलाला दिला, ह्याच्या परत निम्मा मुलाला दिलं. 1200 होतं, त्याचं निम्म परत दिलं मुलाला. मग 600 रुपये त्याने मुलाला दिलं, 600 रुपये शिल्लक राहिले. आणि ती रक्कम त्याने पोस्टात गेली, जमा केली होती. म्हणजे मूळ रक्कम किती होती? त्याचा पगार 6000 रुपये होता. मग पर्याय 6000 लिहून टाकायचा. पहिलाच पर्याय ए आहे, 6000 हे त्याचं उत्तर आहे, पहिला पर्याय.